नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण आरी वर्कच्या ब्लाउजची कटिंग कशी करायची हे बघितलं होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे आरी वर्कचं ब्लाउज आहे तर ते कसं शिवायचं हे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात अगोदर आपण हे जे बाहीसाठी कटिंग केलेलं आहे तर ते जॉईन करून घेऊ। त्यासाठी या प्रकारे हे जे आरी वर्क आपण बाहीला केलेले आहे ते ब्लाउज पीस खालच्या साईडने ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून जे वर्क केलंय त्या वर्कच्या शेजारीच आपल्याला ही टीप टाकून घ्यायची आहे। हे ब्लाउज शिवण्यासाठी इथं मी जे सिंगल दाब येतो तर तो यूज केलाय। या प्रकारे टीप टाकून झाल्यानंतर हे जे अस्तर आहे तर त्या अस्तरच्या साईडने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपण दाब टीप म्हणतो तर ती दाब टीप आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे। दाब टीप देऊन झाल्यानंतर ही जी बाही आहे तर ही आपल्याला पूर्ण सगळ्या साईडनी जॉईन करून घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर या प्रकारे आपल्याला जिथपर्यंत आपण वर्क केलंय तर तिथपर्यंत आपल्याला ही जी टीप आहे तर ती देऊन घ्यायची आहे। दुसऱ्या साईडनी सेम याच प्रकारे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण जी बाही आहे तर बाही आणि अस्तर हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचे। थोडासा त्याच्यावरती हात फिरवत आपल्याला या प्रकारे अस्तर आणि बाही एकमेकांना जॉईन करून घ्यायची आहे। इथं आपली बाही जी आहे तर ती जॉईन करून झाली। आता एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते कटिंग करून घ्यायचंय। दुसरी बाही जी आहे तर ती सेम याच प्रकारे तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढचा जो गळा आहे तर त्यासाठी आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे। या प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस जो आहे तो एकमेकांवर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची। इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते मी इथं कट करून घेतले। यानंतर अस्तरचं जे कापड आहे जे अस्तर आहे आपलं तर त्या अस्तरवरती आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची। या प्रकारे दाब टीप देऊन झाल्यानंतर अस्तर आणि हे जे ब्लाउज पीस आहे तर तो एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे। या प्रकारे फ्रंटचा जो एक पार्ट आहे तर तो तयार झालाय। दुसरा पार्ट पण आपल्याला सेम याच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचं जे कापड आहे तर ते मी इथं कट करून टाकले। यानंतर याला कटोरी जॉईन करून घ्यायची। त्यानंतर इथं बॅक साईडचा जो पार्ट आहे तर तो घेतलाय, त्यावरती पण या प्रकारे अस्तर ठेवून घ्यायचं। हा आपला
बॅक पार्ट आहे त्यावरती मी या प्रकारे अस्तर ठेवून घेतले। यानंतर जे आपण वर्क केले तर त्या बरोबर वर्कच्या शेजारी आपल्याला टीप टाकून घ्यायची। तर आपण जेव्हा ह्या प्रकारचा अस्तर त्यावरती ठेवून घेतो तर बरोबर ते मणी जे आहे तर ते हाताला लागतात आणि आपल्याला बरोबर कळतं का आपण कुठून आपल्याला इथं टीप टाकायची आहे। तर जे वर्क केलंय त्याच्या अगदी शेजारी आपल्याला ही जी टीप आहे तर ती टाकून घ्यायची आहे। तुम्ही जर कालचा कटिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल। या प्रकारे टीप देऊन झाली आहे। आता हे जे मधलं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचंय। आपण जी टीप दिली होती त्या टीपच्या शेजारीच आपल्याला हे जे कापड आहे तर ते कट करून घ्यायचंय। यानंतर आपल्याला जे अस्तरचं जे आपलं कापड आहे तर त्या अस्तरवरती आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे। या प्रकारे हे जे अस्तर आहे तर ते ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आहे। या प्रकारे इथं दाब टीप देऊन घ्यायची। दाब टीप देऊन झाल्यानंतर ब्लाउज पीस आणि हे जे अस्तर आहे तर ते सगळ्या कडेने एकमेकांना जॉईन करून घ्यायचे। या प्रकारे अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकांना जॉईन करून घ्यायचं। एक्स्ट्राचं जे काही कापड आहे तर ते कटिंग करून घ्यायचं। त्यानंतर टक्स पॉइंट टाकून घ्यायचे। टक्स पॉइंट टाकून झाल्यानंतर हे जे टक्स पॉइंट आहे तर त्यावरती आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे।
यानंतर आपल्याला कमरेच्या साईडनी पट्टी लावून घ्यायची आहे। इथं मी कमरेच्या साईडनी पट्टी लावून घेतली आहे। या प्रकारे आपला जो बॅक साईड आहे ब्लाउजचा तर तो इथं तयार झालाय। यानंतर आपला जो ब्लाउजचा समोरचा भाग आहे तर तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी हे जे शोल्डर आहे तर एकमेकांवर ठेवून या प्रकारे जोडून घेतलेत। शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपल्याला याला बाही जी आहे तर ती जॉईन करून घ्यायची आहे। या प्रकारे मी तर ब्लाउज ठेवून घेतले आणि त्यानंतर यावरती बाही जी आहे तर ती जॉईन करून घेणार आहे। बरोबर मध्यभागी आपल्याला ही बाही जी आहे तर ती ठेवून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे। बाही जॉईन झाल्यानंतर मी याला फिटिंग करून घेणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।